राणीच्या बागेची सफर आठवण करून आम्ही आता निघालो आहोत म्हातारीचा बूट बघायला. तत्पूर्वी हा समुद्र किनाऱ्याचा नजारा आपण पाहू शकता. गिरगाव चौपाटी दरम्यानचा हा परिसर होता आणि आपण आलो होतो कमला नेहरू पार्कमधील म्हातारीचा बूट बघण्यासाठी. मित्रांनो, या म्हातारीच्या बुटाबद्दल आम्ही आमच्या लहानपणी म्हणजे आम्ही 6-7 वर्षाचे होतो तेव्हापासून ऐकत आलो आहोत. आमचे जे सहकारी असायचे, आमचे मित्र दिवाळीच्या सुट्टीत मुंबईला यायचे तेव्हा ते हे गार्डन आणि आजूबाजूचा परिसर पाहून जायचे आणि आम्हाला त्याबद्दल गमती सांगायचे. त्यापैकी एक म्हणजे म्हातारीचा बूट होता. तो आज आम्ही याच डोळी पाहत आहोत. बच्चे कंपनीची झुंबड जमली होती बूट पाहण्यासाठी. या बुटाची खासियत अशी आहे की बुटाच्या पायथ्यापासून आतमध्ये शिडी आहे आणि त्या शिडीने अगदी समोर एक गॅलरी बनवली आहे, तिथपर्यंत जाता येतं. तसं पाहायला गेलं तर एक साधी रचना आहे, पण लहानपणी आम्हाला ते ऐकून काही भव्य दिव्य वाटायचं आणि अर्थातच आता मुलांनाही ते भव्य दिव्य वाटत असतं. अशा प्रकारे आम्ही इथे पोचलो आहोत. इथेही रविवार असल्यामुळे गर्दी मोठी होती. आम्ही सर्वजण येथे हा आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी जमलो. अशा प्रकारे आम्ही म्हातारीचा बूट पाहून आजूबाजूच्या परिसराचाही जो नजारा आहे तो नजारा पाहिला आहे. अतिशय उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे असं म्हटलं जातं आजूबाजूच्या परिसरात. अगदी मुख्य मंत्र्यापासून तर इतर मंत्र्यांच्याही बंगले आहेत असं म्हटलं जातं. मलबार हिल म्हणून असा हा सुप्रसिद्ध एरिया आहे. समोरून दिसणारे समुद्राचं हे चित्रण आहे, आपण पाहू शकता. आज रविवार असल्यामुळे बहुतांश बच्चे कंपनी ते सफर करायला आलेले आहेत. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. खास मुंबई असं या प्रदेशाला म्हटलं जातं. जी जुनी मुंबई आहे ती म्हणजे हा प्रदेश असा ओळखला जातो. अनेक पर्यटक या बागेला भेट देत असतात. आजही रविवार असल्यामुळे बहुतेक पर्यटक या बागेला भेट देत होते. बच्चे कंपनी तर मोठ्या उत्साहाने लाईनमध्ये उभे राहून म्हातारीच्या बुटामध्ये जाण्यासाठी अतिशय आतुरलेले होते. आजूबाजूचे जे गार्डन आहेत, आजूबाजूचे जे बगीचे आहेत ते अगदी पाहण्यासारखे आहेतच, परंतु येथून दिसणारा समुद्राचा जो नजारा आहे तो खास आहे. तिथून दिसणारा समुद्राचा हा खास नजारा तुमच्यासाठी.
ज्या सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत, उच्चभ्रू लोक आहेत, यांच्या राहण्याचे ठिकाण या आजूबाजूच्या परिसरात आहे असं म्हटलं जातं, असं मी ऐकण्यात आलं आहे. पण सुंदर साफसुथरा असा हा परिसर आहे. बाकी मुंबई म्हटल्यावर कचरा, रस्त्यावरती कचरा, आजूबाजूचा परिसर थोडीफार प्रमाणात घाण असते, तर येथे काहीशा प्रमाणात येथे स्वच्छ असा परिसर आहे. या परिसरात माकडांचाही वास्तव आहे. अतिशय ऐटीत चालणारा हा माकड, एवढी आजूबाजूला गर्दी असताना सुद्धा या गर्दीची तमा न बाळगता हा माकड अगदी ऐटीत चालला आहे, डौलाने चालला आहे. पर्यटकांना थोड्याफार प्रमाणात घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची ऐट जरा बघण्यासारखीच आहे, आपण पाहू शकता. अशा प्रकारे बच्चे कंपनी आता आमची लाईनमध्ये उभी राहिले आहेत आणि आता ते वरती बुटाच्या गॅलरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. बारा वर्षाच्या खालील मुलांनाही फक्त या बुटाच्या गॅलरीमध्ये जाण्याचा मुभा आहे, प्रवेश दिला जातो 12 वर्षाच्या खालील मुलांना फक्त. त्यावरून वयाच्यावरून सिक्युरिटीबरोबर काही पर्यटक वाद घालत होते. त्यांची मोठी दिसणारी मुलं प्रत्यक्षात 12 वर्षाच्या खाली आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. काहीतरी अचीव केल्याचा आविर्भाव या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. आमची बच्चे कंपनीही अगदी आनंदाने आम्हाला हात दाखवताना दिसत आहेत. त्यानंतर आम्ही फेरफटका मारायला निघालो बाजूला असलेल्या बगीच्यामध्ये. मित्रांनो, मुंबई आणि नवी मुंबईचा विचार केला असता नवी मुंबईमध्ये असे बगीचे खूप आहेत, अगदी अंतरावरती असे बगीचे आहेत. पण मुंबईचे हे जे काही बगीचे आहेत ते ऐतिहासिक असं महत्त्व आहे. अगदी पुरातन कालापासून असे हे बगीचे आहेत. प्रत्येक बगीच्याला त्याचं असं हे महत्त्व आहे. आणि या सर्व बगीच्यांबद्दल आम्हाला अगदी लहानपणापासून स्तुती ऐकण्यात आलेले आहेत. आम्ही यांचं गुणगान ऐकलेलं आहोत. राणीची बाग म्हणा, म्हातारीचा बूट म्हणा, याबद्दल लहानपणापासून अगदी ऐकत आलो आहोत. त्यामुळे एक कुतूहलापोटी आम्ही इथे नवी मुंबईवरून इथे आलेलो आहोत. झेंडूसह अगदी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे या बगीच्यामध्ये आहेत. बच्चे कंपनीसाठी खास खेळण्यासाठी मैदानेही आहेत. आजूबाजूच्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हे उद्यान म्हणजे आजूबाजूच्या लोकांसाठी खास पर्वणी आहे.
मित्रांनो, आपण जेव्हा बगीच्यामध्ये येतो तेव्हा एक या फुलझाडांकडे पाहून एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं आणि जे आध्यात्मिक वातावरण आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचवण्याचं काम करतं. आता फुलाकडे बघितलं तर फूल म्हणजे परमेश्वराचं रूप अगदी असा भास होतो आपल्याला, कारण फूल हे आपण परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करत असतो. आणि अशी फुले आपल्याला आध्यात्मिक असा काहीसा सहवास देत असतात. खास विविध शैलीमध्ये झाडांना दिलेला हा आकार आपण पाहू शकतो. विविध प्राण्यांचे स्वरूप झाडांना दिलेले आहे. अगदी सर्व धुंद होऊन मनमोहकपणे येथे या उद्यानाची सफर करत आहेत. मित्रांनो, या झाडाला मारुतीरायाचं रूप दिलेले आहे. आपण पाहू शकता तृणागिरी पर्वत हातावर घेऊन उभे असे हे मारुतीराया. मुंबई महानगरपालिकेचा जो लोगो आहे तो येथे कारंजेच्या स्वरूपात छोट्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे म्हटलं जात होतं की हा पूर्वी अतिशय छानरित्या मांडलेला होता, पण आता त्याची थोडी दुरावस्था झालेली आहे. आणि अशा प्रकारे आमची येथील फिरण्याची सफर आहे ती संपून आम्ही आता घराकडे निघालो आहोत. मित्रांनो, मुंबई आणि नवी मुंबईत भरपूर फरक आहे, पण मुंबई म्हटल्यावरती अगदी प्रत्येकाला आपल्या हृदयाशी हवीहवीशी वाटणारी मुंबई अशी ख्याती आहे. अशा या मुंबईची सफर आपण करू तेवढी थोडीच आहे. व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात जी मूळची मुंबई आहे त्यांचे छायाचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय, व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्ही आता परत निघालो आमच्या घरी उलव्याला. तर अशा प्रकारे सुंदर असा सफर होता. राणीच्या बागेतून आम्ही म्हातारीचा बूट बघेपर्यंत सुंदर असा सफर होता. मी 3 भागामध्ये तुम्हाला हा दिवस थोड्या प्रमाणात दाखवला आहे. हा आहे सागरी सेतू, अटल सेतू. आणि अशा तऱ्हेने आम्ही परतीचा प्रवास सुरू झाला होता अटल सेतूवरून. आणि मित्रांनो,